नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 11वीचं इंग्लिश ग्रामर यूज ऑफ दो अल्दो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला फक्त मी दोचे 3 एक्झाम्पल घेणार आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये अल्दोचे सुद्धा 3 एक्झाम्पल घेणार आहे. तर दोचे एक्झाम्पल बघूया. पहिला फॉर्म्युला समजून घेऊ. तुम्हाला आलं तर ते वगळून आपल्याला कॉमा लिहायचं आहे. बट आणि अँड आलं, बट आणि कॉमा आलं की आपल्याला कॉमा लिहायचं आहे. रिमूव्ह करून कॉमा लिहायचं, फक्त तिथं तेवढंच करायचं आहे, ह्याच्यात काय नाही. आणि यूज ऑफ दो अल्दो मध्ये स्टार्टिंग आन्सर आपल्याला दो किंवा अल्दोनीच करायचं आहे. दोचा अर्थ पण एकच आहे, अल्दो पण एकच आहे. ह्याच्यामध्ये मी दो कडून अल्दो लिहिलं तरी चालतंय. तर पहिला क्वेश्चन, राज इज पुअर बट ही इज हॉनेस्ट. आन्सर काय आहे? दो राज इज पुअर कॉमा ही इज हॉनेस्ट. बघा ह्याच्यामध्ये मी स्टार्टिंग दोन्ही केलो. सगळ्या क्वेश्चन मध्ये सगळे क्वेश्चनचे आन्सर स्टार्टिंग दो अल्दोनेच करायचं, कुठलं पण क्वेश्चन येऊ दे. बघा दो लिहिलो, राज इज पुअर हे बट वरून कॉमा लिहिलो. बघा राज इज पुअर एवढंच हे लिहिलो मी सेंटेन्स. बट वगळून बटला रिमूव्ह केलो मी, कॉमा लिहिलो. मग त्यापुढं काय? ही इज हॉनेस्ट. ही इज हॉनेस्ट मग मी सेम तसंच लिहिलो, ही इज हॉनेस्ट. मग बटला फक्त बट आणि अँडला रिमूव्ह करून तुम्हाला कॉमा लिहायचा, एवढंच आहे. मग दुसरा क्वेश्चन बघा, शी इज 60 बट आन्सर दो शी इज 60 बटला रिमूव्ह केलो, कॉमा लिहिलो. पुढचं जे सेंटेन्स आहे ॲज इट इज लिहून टाकायचं आणि बटच्या अगोदर पण ॲज इट इज लिहून टाकायचं. तिसरा क्वेश्चन, हिना इज स्लो बट शी इज शुअर. आन्सर बघा, दो हिना इज स्लो कॉमा शी इज शुअर. तर ह्या व्हिडिओमध्ये यूज ऑफ दो आपण बघितलं. तर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये.